नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे मनाली मधील एक भयंकर कहाणी। कथेचे मूळ नाव आहे पछाडलेली बस, एक गाडी मृत्यूकडे नेणारी। कथेचे लेखक आहेत कुमार। कथेला आता सुरुवात करू। तो दिवस खूप भयानक होता। थंडीने माझे पूर्ण शरीर कापत होते। एवढी भयंकर थंडी मी कधीही अनुभवली नव्हती। सुरूच्या झाडांमधून वाट दिसेल तिकडे मी चालत होतो। त्या ठिकाणी माझ्याशिवाय कोणी असेल असे मला वाटत नव्हते। सूर्याचा प्रकाश जवळजवळ नाहीसाच होत होता। हळूहळू अंधाराने आपले साम्राज्य पसरवायला सुरुवात केली होती। अचानक माझ्या डोक्यावर काहीतरी पडल्याची जाणीव मला झाली। मी हातानं ते काय पडलं आहे हे तपासून पाहीपर्यंत माझ्या उजव्या खांद्यावर सुद्धा तसेच काहीतरी पडले। मग डाव्या खांद्यावर आणि मग हळूहळू सर्व शरीरावर ते पडू लागले। वातावरण बदलले होते। बर्फाची वृष्टी सुरू झाली होती। आधीच कडाक्याची थंडी आणि त्यामध्ये बर्फवृष्टी, आणि त्यात मी हा असा हरवलेला। थंडीपासून वाचण्यासाठीचे कपडे अंगावर असून सुद्धा मी थरथर कापत होतो। माझे नाक थंडीने पूर्ण थंड झाले होते आणि त्यातील संवेदना जणू निघून गेल्या होत्या। हातात हातमोजे आणि पायात बूट होते म्हणून हातपाय तरी अजून कार्यरत होते, अन्यथा ते सुद्धा अखडले असते। आता अंधार गडद होऊ लागला होता। दिवसा दिसणारा आणि मनाला प्रसन्न करणारा निसर्ग आता भयानक आणि भेसूर रूप धारण करू लागला होता। दगड आणि झाडे अकराळ विक्राळ रूप घेऊन मला मारायला येत आहेत की काय असे वाटू लागले होते। मी मदतीसाठी आवाज देऊ लागलो, अरे कोणी आहे का इकडे? कोणी आहे का इकडे? मला मदतीची गरज आहे। आहे का कोणी? पण माझा आवाज घुमून पुन्हा माझ्याकडेच येत होता। मला माहित होते की एवढ्या थंडीमध्ये माझ्या मदतीला कोणीही येणार नाही। मी तिकडेच एका दगडाजवळ बसलो। थंडीने आता माझा आवाज सुद्धा निघत नव्हता। माझ्या डोळ्यांसमोर 2 दिवसांपूर्वीचे सर्व दिसू लागले। समीर, आत्ता नको जाऊस मनालीला। अरे खूप थंडी असेल तिकडे। माझी पत्नी सुरभी म्हणाली। काही होत नाही ग, आणि थंडीमध्ये जायचं नाही तर काय उन्हातान्हात जाऊ? आणि एप्रिल मे मध्ये तिकडे खूप माणसे असतात। आता तिकडे गर्दी कमी असते, आणि तसाही मी एकटा जात नाहीये। आम्ही 5 जण आहोत। तिकडे स्कीइंगसाठी हाच बेस्ट सीझन आहे। प्लीज आता जाताना तू मोडता घालू नकोस, मी तिला थोडे चिडूनच म्हणालो। तशी ती थोड्या रागातच ऑफिसला निघून गेली। मला माहित होतं तिचा राग जास्त काळ टिकणार नाही, आणि रात्री निघताना तिला फोन करून तिच्याशी बोलून मी तिचे मन वळवेन। आणि झाले सुद्धा तसेच। तिने दिलेल्या सूचनांमध्ये तिची माझ्याबद्दल असलेली काळजी स्पष्ट दिसत होती। तिच्याशी प्रेमाचे शब्द बोलून मी फोन ठेवला आणि प्रवासात हरवून गेलो। मी आणि माझे काही मित्र मनालीला स्कीइंग करण्यासाठी निघालो होतो। सकाळी आम्ही सर्वजण दिल्लीला ट्रेनमधून उतरलो आणि मग मनाली पर्यंतचा प्रवास बसने केला। त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही जास्त बाहेर पडलो नाही, कारण आम्हाला आरामाची गरज होती। तिसऱ्या दिवशी आम्ही स्कीइंग करण्यासाठी निघालो। आमच्या सोबत आम्ही एक लोकल ड्रायव्हर कम गाईड घेतला होता। ठरलेल्या ठिकाणी पोचल्यावर आम्ही स्कीइंग करायला सुरुवात केली, पण अचानक बर्फाचे जोरदार वादळ आले आणि त्यातच हिमस्खलन झाले आणि बर्फ डोंगरांवरून घसरू लागले।
तसे तिकडे स्कीइंग करण्यासाठी आलेली सर्व माणसं भीतीने सैरा वैरा धावू लागली. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की कोण कुठे आहे काहीच समजून येत नव्हतं. आणि त्यामध्ये मी सुद्धा एक होतो. मी हरवलो होतो. काही वेळाने मी स्वतःला कसे बसे सावरले आणि आजूबाजूला बघितले, पण मला कोणीच नजरेस पडत नव्हतं. माझ्या ओळखीचे तर सोडाच, पण माझ्या आजूबाजूला चीट पाखरू सुद्धा नव्हतं. अशाच परिस्थितीत चालून आणि थकून मी तिथल्याच एका झाडाखाली अक्षरशः पडलो होतो. ना दिशा समजत होती, ना पुढे जायचा रस्ता. त्यामध्ये सुरू झालेल्या ह्या बर्फाच्या पावसाने माझे हात पाय पार आखडून गेले होते. मला माझे मरण समोर दिसत होते. माझी हालचाल आता मंदावली होती. काही वेळ गेला. तसे एक कोल्हा की लांडगा नक्की काय होतं मला समजलं नाही, पण ते माझ्या तोंडाजवळ आलं आणि हुंगू लागलं. त्याला प्रतिकार करण्याची ताकद माझ्यात नव्हती. माझ्यानं शरीराची हालचाल होईल असे मला वाटत नव्हते. तेवढ्यात मला एक आवाज ऐकू आला. हुर्र हुर्र हैप हैप हैप. तो आवाज माणसाचा होता आणि तो आवाज हळूहळू माझ्या दिशेने पुढे येत होता. तो आवाज ऐकून ते जे काही जनावर होते ते पळून गेले आणि मला जगण्याच्या आशेचा एक किरण दिसू लागला. मी इकडे आहे, इकडे, मला प्लीज वाचवा. अंगात होता नव्हता तेवढा जोर काढून मी ओरडलो. तसे माझ्या पायावर त्या मानव सदृश्य आकृतीने विजेरीचा प्रकाश टाकला. हळूहळू तो प्रकाश माझ्या छातीपर्यंत येऊन माझ्या चेहऱ्यावर थांबला. तो प्रकाश डोळ्यांवर पडल्याने मी माझे डोळे बंद केले. तसे कानात एक आवाज घुमला. अजून सुद्धा जिवंत राहिलात, नशीबवान आहात साहेब. आवाज थोडा खर्जातला होता. आवाजावरून तरी ती व्यक्ती कोणीतरी पुरुष आहे आणि वृद्ध आहे असंच वाटत होतं. माझी मदत करा, मला वाचवा, मला वाचवा. जवळजवळ त्याच्याकडे स्वतःच्या जीवाची भीक मागतच मी म्हणालो. काळजी करू नका, थांबा जरा, असे बोलून त्याने आपल्या खिशातून एक बाटली बाहेर काढली. माझ्या हातातील हातमोजे त्याने काढले आणि आपल्या हातातील बाटलीमधील ते पाण्यासारखे असणारे द्रव माझ्या हातावर ओतले आणि तो माझे हात चोळू लागला. तसे केल्याने माझ्या हातात गरमी वाढू लागली. त्याने ती बाटली माझ्याकडे दिली. तसे मला त्या वासाने समजले की ती ब्रँडी आहे. मी ऐकले होते की थंडीमध्ये किंवा हातपाय सुन्न झाले की ब्रँडीचा वापर करतात, पण आज मी ते प्रत्यक्षात अनुभवत होतो. मी त्या बाटलीमधील थोडी ब्रँडी माझ्या तळपायांना सुद्धा चोळली. साहेब, 2 घोट पोटात सुद्धा घ्या, बरं वाटेल, तो म्हातारा म्हणाला. दारूची चव कधीही न चाखलेला मी आज जीव वाचवण्यासाठी ब्रँडीचे 2 जळजळीत घोट घशाखाली उतरवले होते. काही क्षणात मला आतून गरमी जाणवू लागली, म्हणून मी अजून एक घोट घेण्यासाठी बाटली ओठाजवळ नेली. तसे त्या म्हाताऱ्याने ती बाटली माझ्या हातातून हिसकावून घेतली. साहेब, प्रत्येक गोष्टीचा अतिरेक बरा नाही, एवढे बोलून तो निघून जाऊ लागला. मला कुठं जायचं आहे काहीच माहित नव्हतं. रात्र सुद्धा होत आली होती आणि थंडी अजूनच वाढणार होती. आजची रात्र कुठेतरी निवारा मिळायला पाहिजे म्हणून मी त्या म्हाताऱ्याच्या मागे निघालो. अहो साहेब, ऐकलं का? साहेब, मला सुद्धा घेऊन चला ना तुमच्या सोबत. मी रस्ता चुकलोय आणि आता कदाचित पुन्हा वादळ सुद्धा सुरू होईल. थंडी वाढत आहे. तुम्ही मला प्लीज तुमच्या सोबत घेऊन चला. खूप उपकार होतील तुमचे. मी सकाळ झाली की निघून जाईन, पण आत्ता मला तुमच्या सोबत घेऊन चला, मी विनवणीच्या स्वरात म्हणालो. त्या म्हाताऱ्याने माझ्याकडे पाहिले. अंधारात त्याचा चेहरा मला नीट दिसत नव्हता. तुला मी सोबत घेऊन गेलो तरी माझा मालक तुला घरात येऊ देणार नाही, त्यामुळे तुझा तू जा.
माझ्या मागे येऊ नकोस, तो म्हातारा चिडून म्हणाला. तुमच्या मालकांसोबत मी बोलेन, त्यांना मी पटवतो, मग तर झालं. आता येऊ का तुमच्यासोबत? इकडे जंगली जनावरं सुद्धा आहेत, मी आजूबाजूला पाहत म्हणालो. त्यावर तो म्हातारा काहीच बोलला नाही. तो शांतपणे चालतच राहिला आणि मी सुद्धा हतबल होऊन त्याच्या मागे चालत राहिलो. ते मघाशी माझ्याजवळ आलं होतं ते काय होतं? माझ्याजवळ येऊन मला हुंगत होतं. मी काहीतरी बोलायचं म्हणून विचारलं. तो बर्फात राहणारा कोल्हा होता आणि जर मी तिकडे वेळेवर आलो नसतो तर त्याने तुम्हाला फाडूनच खाल्लं असतं. तो एकटा नसतो, त्याच्या सोबत त्याचा कळप असतो. तो म्हातारा थोडा रागात बोलला. तसे तुम्ही खूप शूर आहात, नाही म्हणजे तुम्ही घाबरला नाही त्याला? मी खोटे हसून म्हणालो. साहेब, माझ्याशी गोड बोलून काहीही फायदा नाही. माझ्या मालकानं तुम्हाला घरात घेतलं तर ठीक, नाहीतर. तो म्हातारा पुन्हा म्हणाला. मी पुढे काहीच बोललो नाही. तोंड बंद करून मी त्याच्या मागे चालतच राहिलो. साधारण 15 मिनिटे चालल्यानंतर आम्ही दोघे सुद्धा एका घराच्या जवळ पोचलो. घर तसं मोठं दिसत नव्हतं, पण थंडीपासून वाचण्यासाठी मला झोपडी सुद्धा चालली असती. म्हातारा जसा गेट जवळ गेला तसे घरातल्या कुत्र्याने कान टवकारून गुरगुरणे सुरू केले. ते गेट उघडले की हे कुत्रे माझ्यावर झेप घेणार ह्याचा अंदाज मला आलाच होता आणि झालं सुद्धा तसंच. जसे गेट उघडले गेले तसे ते कुत्रे पळत आले आणि त्याने माझ्या अंगावर झेप घेतली. मी सावध होतो. मी झरकन खाली वाकलो तसे त्या कुत्र्याची झडप माझ्यावरून गेली. जर का मी बेसावध असतो तर नक्कीच त्याने माझ्या मानेचा लचका तोडलाच असता. हुर्र हप हुर्र. मोती, नाही नाही, त्या म्हाताऱ्याचा आवाज आला. तसे ते कुत्रे शांत उभे राहिले, पण त्याचे गुरगुरणे सुरूच होते. म्हातारा अंगणातून आत गेला तसे मी सुद्धा चटकन त्याच्या सोबत आत गेलो, नाहीतर मला इकडेच बाहेर उभा करून दार बंद करून घ्यायचा. मी आत गेलो. घर तसं जास्त मोठं नव्हतं, म्हणजे एक खोली आणि किचन अशी त्याची रचना होती. घरात आल्याबरोबर शरीरात थोडी गरमी आली. मी आजूबाजूला नजर फिरवू लागलो. त्या घराच्या भिंतीवर अनेक फ्रेम होत्या, ज्यामध्ये प्रशस्ती पत्रकं होती आणि त्यावर एक नाव होतं, प्राध्यापक किशोरलाल बेदी. ते पाहत असताना मागून एक आवाज आला. नमस्कार, आपण कोण? आवाज थोडा खोल आणि वयस्कर वाटत होता. मी मागे वळून पाहिलं तर दिव्याच्या त्या मंद प्रकाशात एक व्यक्ती उभी असलेली मला दिसली. उंची जेमतेम 5 फूट 3 इंच, सफेद विस्कटलेले केस, डोळ्यांवर चष्मा, सफेद दाढी आणि मिशी, अंगात एक निळ्या रंगाचे उणी स्वेटर आणि खाली काळी विजार. हात मागे बांधून ते आपल्या चष्म्यातून मला पाहत म्हणाले. नमस्कार, माझं नाव समीर काटे. माफ करा, म्हणजे मी तुम्हाला न सांगता असं आलो, पण मी इकडे स्कीइंगसाठी आलो होतो आणि अचानक हिमस्खलन झालं. जोराचे वादळ आले आणि मी रस्ता भटकलो. खरं तर बाहेर असलेल्या थंडीने आणि जंगली श्वापदांकडून मी मारलाच गेलो असतो, पण नशिबाने हे म्हातारे बाबा आले आणि त्यांनी माझे प्राण वाचवले. थंडीपासून वाचण्यासाठी मी त्यांच्या मागे आलो. म्हणजे ते मला मागे येऊ नको म्हणाले होते, पण मी जबरदस्ती आलो. पण उद्या पहाटे मी निघून जाईन. एका दमात मी जे काही घडलं होतं ते सर्व सांगितलं. सुखराम, बेदीजींनी आवाज दिला. तसे तोच मघाशी असलेला म्हातारा बाहेर आला. त्याचा चेहरा मी आत्ता पहिल्यांदाच पाहिला. तो साधारण 70 वर्षांचा होता. चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरले होते. तोंडात दात कमी शिल्लक राहिले होते. त्याचे कपडे साधे स्थानिक होते. केस विरळ झाले होते. चेहरा गोल होता. तो बेदीजींसमोर उभा होता.
जी मालक, बोलावलं तुम्ही? सुखराम म्हणाला. अरे, आपल्याकडे पाहुणे आले आहेत आणि तू सांगितलं सुद्धा नाहीस, बेदीजी म्हणाले. मालक, मी त्यांना नको येऊ सांगत होतो, पण सुखराम थोडा घाबरत म्हणाला. अरे ठीक आहे रे, काही हरकत नाही. पाहुणे आले आहेत, त्यांना भूक लागली असेल, त्यांच्या आणि माझ्या जेवणाचं पहा जरा, बेदीजी म्हणाले. ठीक आहे मालक. एवढे बोलून एक रागाचा कटाक्ष माझ्यावर टाकून तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडत तो आत निघून गेला. मी घर पाहिलं तर तिकडे खूप सारी पुस्तके आणि पुस्तकाने भरलेले कपाट ठेवले होते. बसायला एक सोफा, एक टेबल आणि खुर्ची ठेवली होती. मी सोफ्यावर बसलो आणि बेदीजी खुर्चीवर बसून आपले पुस्तक वाचू लागले. रात्रीचे साधारण 10 वाजले होते. साहेब, जेवण आणलं आहे, सुखराम म्हणाला. तो आला आणि त्याने माझ्या समोर ताट आपटले आणि बेदीजींसमोर आदबीनं ठेवलं. मी ताटाकडे पाहिलं तर ताटात डाळ खिचडी होती. ती दिसण्यावरून तरी कमी तिखट आणि तडका नसलेली वाटत होती. माझ्यासारख्या चमचमीत खाणाऱ्या माणसाला असे आजारी माणसाचे खाणे म्हणजे जरा अवघडच होतं. पण ठीक आहे, ती सुद्धा मी आनंदाने खाऊ लागलो. तसाही दुसरा काहीच पर्याय नव्हता, कारण दुपारपासून ना पोटात अन्न होतं ना पाणी. म्हणून मी मुकाट्याने ती खिचडी खाऊ लागलो. कशी झाली आहे डाळ खिचडी? बेदीजींनी माझ्याकडे पाहून स्मित करत विचारलं. छान, छान झालीये, मी उत्तर दिलं. पण त्यांना समजलं होतं की मी खोटं बोलत आहे आणि म्हणून माझ्या उत्तरावर ते हसले. मुला, मी समजू शकतो, तुला हे नाही आवडणार, पण काय करू, इकडे आम्ही दोघे म्हातारे राहतो. एक मी आणि दुसरा सुखराम. दोघांच्या वयाच्या मानाने आम्हाला असंच जेवावं लागतं, बेदीजी म्हणाले. तुम्ही प्राध्यापक आहात का? नाही, म्हणजे मघाशी मी तिकडे ती फ्रेम पाहिली, त्यामध्ये तसे लिहिले होते. मी काहीतरी बोलायचं म्हणून म्हणालो. आहे नाही होतो. मी निवृत्त झालो. आता इकडे बसून मी ऊर्जा आणि त्याचे परिणाम ह्याचा अभ्यास करतो, बेदीजी म्हणाले. म्हणजे? मला समजलं नाही, मी विचारलं. म्हणजे असं की ऊर्जा ही एक न संपणारा स्रोत आहे आणि तो सकारात्मक सुद्धा आहे आणि नकारात्मक सुद्धा, बेदीजी म्हणाले. सकारात्मक म्हणजे आपण माणसं आणि नकारात्मक म्हणजे... माझं वाक्य अर्ध्यावरच तोडत बेदीजी म्हणाले. नकारात्मक म्हणजे भूत, प्रेत, पिशाच ह्या नकारात्मक ऊर्जा आहेत, बेदीजी म्हणाले. मला ते काय बोलले ते काहीच समजलं नाही, म्हणून मी विषय बदलला आणि सिनेमा सारख्या विषयांवर आलो. मला वाटलं नव्हतं की ते सिनेमे पाहत असतील, पण त्यांना बरीच माहिती होती. बऱ्याच जुन्या सिनेमांबद्दल ते बोलले. मग राजकारण आणि बाकी विषय सुद्धा निघाले. हळूहळू माझ्यावर झोपेचा अंमल चढू लागला. थकलेलं शरीर आणि मन दोघांना विसाव्याची गरज होती. न कळत मला झोप लागली. साधारण पहाटे मला जाग आली. मी माझ्या घड्याळात पाहिलं तर 5 वाजले होते आणि अजून बाहेर अंधारच होता, पण बर्फवृष्टी थांबली होती. समोर खुर्चीत प्राध्यापक बसले होते आणि ते आपले पुस्तक वाचत होते. मला आश्चर्यच वाटलं, कोणी एवढा पुस्तक वेडा कसा असू शकतो की रात्रभर पुस्तक वाचत बसेल. अरे, उठला तुम्ही? मला उठलेले पाहून बेदीजींनी विचारलं. हो, माफ करा, म्हणजे काल गप्पा मारत मारत कधी झोप लागली ते समजलंच नाही, मी थोडा घाबरत म्हणालो. अहो, काही हरकत नाही, मी समजू शकतो, तुम्ही थकला होता. तुम्हाला रोडपर्यंत सोडायची मी सोय करतो, असे बोलून त्यांनी सुखरामला आवाज दिला. खरं तर मला त्या सुखरामवर खूप दया येत होती. बिचाऱ्याला माझ्यामुळे एवढा त्रास होत होता. मालकाचा आवाज ऐकून सुखराम धावत बाहेर आला. जी मालक, तुम्ही बोलावलं? सुखरामने विचारलं.
हो, ह्या साहेबांना रोडपर्यंत सोडून ये, बेदीजींनी फरमावलं. तसे सुखरामने एक जळजळीत कटाक्ष माझ्यावर टाकला आणि चला एवढेच म्हणाला. बेदीजी, खरंच तुमचे खूप आभार. तुम्ही मला इकडे थांबण्याची परवानगी दिली, सोबतच जेवण सुद्धा दिलं. मी तुमचा खूप आभारी राहीन. मी त्यांच्या समोर हात जोडून उभा राहत म्हणालो. अरे आभार नको, माणूस म्हणून मी माझं कर्तव्य केलं. इतके बोलून त्यांनी शेजारील कपाट उघडलं आणि त्यातून एक छोटी काचेची बाटली काढली, ज्यामध्ये पाण्यासारखे काहीतरी होते. त्यांनी ती बाटली माझ्या हातात दिली आणि म्हणाले, ही बाटली राहू द्या जवळ. मध्ये काही वाटलं तर वापर करा, नाहीतर हॉटेलला पोचलात की पिऊन टाका, बेदीजी म्हणाले. मला त्यांचे बोलणे समजले नाही, पण मी काही न बोलता ती बाटली घेतली आणि खिशात टाकून निघालो. माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, पुढे चालणाऱ्या सुखरामला मी म्हणालो. ठीक आहे, आता झालं. पुन्हा इकडे येऊ नका त्रास द्यायला. मला काय तेवढीच कामं नसतात? काल मी होतो म्हणून वाचलात, पण पुन्हा मी येणार नाही वाचवायला, सुखराम चिडून म्हणाला. पण त्याच्या चिडण्याचा राग मला येत नव्हता, कारण त्याने माझा जीव वाचवला होता. 10 मिनिटात आम्ही रस्त्यावर पोचलो. सगळीकडे बर्फ पडलं होतं, पण गाड्यांचे येणे जाणे सुरू होते. सुखरामने मला तिकडं सोडलं आणि म्हणाला, इकडे तुम्हाला शहरात जाण्यासाठी गाडी मिळेल, पण गाडीत बसण्याआधी एकदा नीट पहा आत किती लोक आहेत ते. तो हे असे का बोलला हे मला काही समजलं नाही. मी पण फक्त मान हलवली, कारण त्याला काही विचारलं असतं तर त्याने मला उत्तर दिलं नसतं. तो झपाझप पावले टाकत अंधारात नाहीसा झाला, जसे की त्याला अंधाराने गिळून टाकलं असावं. बर्फवृष्टी थांबली असली तरी थंडीचा जोर काही कमी झाला नव्हता. मी तिकडे कोणती गाडी येते का ह्याची वाट पाहत उभा होतो आणि अचानक एका गाडीचा हॉर्न मला ऐकू आला. मी मनातून खूप खुश झालो. हळूहळू 2 दिवे दिसू लागले. ती एक बस होती. मी गाडीला हात केला तसे ती बस थांबली आणि दरवाजा उघडला गेला. कुठं जायचंय साहेब? एका थंड आवाजाने मला विचारलं. शहरात जायचं आहे, मी उत्तर दिलं. या बसा, सोडतो. तसे पण आमचे काम तुमच्यासारख्या माणसांना योग्य ठिकाणी सोडणेच आहे, तो आतील इसम त्याच थंड आवाजात म्हणाला. मी आत शिरलो. 25 सीटरची ती मिनी बस होती. आतमध्ये जास्त गर्दी नव्हती. 3 स्त्रिया आणि 4 पुरुष एवढेच त्या बसमध्ये होते. पण एक गोष्ट होती, ती म्हणजे प्रत्येकाने तोंड झाकून घेतलं होतं. बस सुरू झाली. बाहेर वाहणारा गार वारा आत बसमध्ये येत होता, पण काहीच वेळात आतमध्ये मला मांस सडल्यासारखा वास येऊ लागला. त्या वासाने मी अस्वस्थ झालो. गाडीने वेग पकडला तरी तो वास काही केल्या कमी होत नव्हता. माझ्या पोटात ढवळायला लागलं होतं. अचानक मला गाडीमध्ये चिखल आणि पाणी दिसू लागलं. माझ्या सोबत काय होतंय हे मला काहीच समजत नव्हतं. गाडीचा वेग आता कमालीचा वाढला होता. मी जागेवरून उठलो आणि मघाशी ज्याच्याशी मी बोललो होतो त्याच्या जवळ गेलो. तो तोंडावर कापड घेऊन बसल्या जागी झोपला होता. खरं तर त्या गाडीमध्ये सर्वांनी आपली तोंडे झाकली होती. मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणालो, अहो साहेब, ड्रायव्हरला गाडीचा वेग जरा कमी करायला सांगा आणि ही गाडी कधीतरी धुवत जा. किती चिखल आणि पाणी साचलंय. माझ्या या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. ते बघून मी संतापलो आणि पुन्हा त्याला म्हणालो, साहेब, अहो तुमच्याशी बोलतोय मी. असे बोलून त्याच्या शरीराला माझा हात लागला. तसा मी झरकन हात मागे खेचला. त्याचं शरीर ओलं होतं आणि माझ्या हाताची बोटे मातीमध्ये हात घातल्यावर जशी आत जातात तशीच त्याच्या खांद्याच्या आत गेली.
त्या प्रसंगाने मी प्रचंड घाबरलो. काहीतरी गडबड आहे असे समजून मी 2 पावले मागे सरकलो, तर माझ्या मागे कोणीतरी उभे राहून गुरगुरत असल्याचे मला जाणवले. मी मागे पाहिले तर त्या 3 स्त्रिया आणि 4 पुरुष माझ्या मागे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर आता कापड नव्हते. त्यांचे चेहरे सफेद पडलेले दिसत होते. डोळ्यांच्या जागी रिकाम्या खोबण्या होत्या. कपडे ओले झाले होते आणि त्यावर माती लागली होती. शरीराला माशांनी जागोजागी खाल्लं होतं असं दिसत होतं. विद्रूप दिसणारे असे ते माझ्या समोर उभे होते. त्यांना पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी त्यांना पाहून घाबरून मागे जाण्याचा प्रयत्न केला, तर माझ्या मागे तोच माणूस उभा होता ज्याने मला बसमध्ये घेतलं होतं. त्याची अवस्था सुद्धा त्याच लोकांसारखी झाली होती. तुला बोललो होतो ना मी, जिकडे तुला जायचं आहे तिकडे तुला सोडतो. आता तू सुद्धा आमच्याच बरोबर येणार आणि आमच्यातलाच एक होणार. एवढे बोलून तो हसू लागला. ते सर्व दृश्य पाहून भीतीने माझी गाळणच उडाली आणि क्षणात मला बेदीजींचं वाक्य आठवलं. त्यांनी सांगितलं होतं, सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते, आणि आता ती नकारात्मक ऊर्जा माझ्या समोर उभी होती. मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. एक एक पाऊल पुढे टाकत ते सर्व माझ्या दिशेने येऊ लागले. आता माझे मरण मला माझ्या डोळ्यांसमोर दिसू लागले. आज माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस. आता मी काही जिवंत राहणार नाही असं वाटत असतानाच मला आठवलं की बेदीजींनी मला एक बाटली दिली होती. मी माझे खिसे तपासले आणि त्यामधून ती बाटली बाहेर काढली. मला त्यात जे काही होतं ते पिऊन घ्यायचं होतं. मला असं वाटलं की त्या बाटलीत विष जरी असेल तरी चालेल, मी लगेच तरी मरेन, कारण ह्यांच्या हाताला लागलो तर हे माझी निर्घुण हत्या करतील असा विचार करून मी ती बाटली काढून उघडली आणि तोंडाला लावणार तसे एकाने मला जोरात धक्का दिला आणि त्या बाटलीत जे काही होतं ते ज्याने मला गाडीमध्ये घेतले होते त्याच्या अंगावर सांडलं. गरम तव्यावर जसे पाणी पडल्यावर आवाज होतो तसा आवाज झाला आणि त्याचे शरीर अचानक जळू लागलं. त्या माणसाची झालेली अवस्था पाहून माझ्या दिशेने पुढे येणारे ते स्त्री पुरुष मागे झाले. मी बाटलीत पाहिलं, त्यात अजून पाणी किंवा ऍसिड जे काही होतं ते शिल्लक होतं. ते मी त्यांच्या दिशेने टाकले आणि शिताफीने चालू गाडीतून बाहेर उडी मारली. गाडीचा वेग जास्त होता. मी जमिनीवर आपटलो आणि बेशुद्ध झालो. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. माझा डावा हात आणि उजवा पाय मोडला होता. डोक्याला सुद्धा जखम झाली होती. मला दिसलं की एक नर्स शेजारच्या बेडवरील एका रुग्णाची सलाईन बदलत होती. तसे मी त्यांना आवाज दिला, सिस्टर, सिस्टर. तिने मागे वळून पाहिलं. अरे, शुद्ध आली का तुम्हाला? मी डॉक्टरांना बोलवते. इतके बोलून ती निघणार इतक्यात मी तिला थांबवलं. सिस्टर, मला इकडं कोणी भरती केलं? मी घाबरतच विचारलं. एक म्हातारा आणि एक साठीचे गृहस्थ होते, तेच तुम्हाला इकडे घेऊन आले. काय बरं नाव त्यांचं? हां, बेदी. आणि त्यांच्या सोबत अजून एक माणूस होता, सुखराम का सखाराम असं काहीतरी नाव होतं त्याचं. मी तरी पण पाहून नीट सांगते तुम्हाला. आणि तुमच्या घरी आम्ही कळवलं आहे, ते येतच असतील इकडे यायला. तुमच्या खिशात एक हॉटेलचं कार्ड होतं. तिकडे फोन केला तर तिकडे तुमचे काही मित्र होते जे तुम्हाला कालपासून शोधत होते. त्यांना देखील कळवलं आहे, ते सुद्धा येतीलच, ती सिस्टर म्हणाली आणि निघून गेली. पण बेदीजी आणि सुखरामला कसं समजलं की मी कुठे पडलो? कारण मी त्यांच्या घरापासून खूप दूर गेलो होतो. आणि ती बस, तिच्यामधील ते भयंकर प्रवासी, हे सर्व खरं होतं की हे मला पडलेलं भयंकर स्वप्न होतं? मी विचार करत होतो. मला काहीच समजत नव्हतं.
काहीच वेळात माझे मित्र आले आणि ते मला माझ्या तब्येतीबद्दल विचारत होते. दुसऱ्या दिवशी फक्त सुरभी आली. आई आणि बाबांना इकडचे थंड हवामान झेपले नसते म्हणून ते नाही आले असे तिने सांगितलं. पूर्ण बरे होऊन चालता येईपर्यंत मला 2 महिने लागले. 2 महिने मी मनालीमधील एका हॉस्पिटलमध्येच होतो. हिवाळा संपला होता पण बर्फ अजूनही होतं. आता ह्यापुढे इकडे कधीच यायचं नाही, समजलं? आणि हे कशानं झालं, काय घडलं ह्याबद्दल तू अजून सुद्धा मला काहीही सांगितलेलं नाहीस, सुरभी बॅग भरत असताना म्हणाली. सुरभी, मला एक सांग, ह्या 2 महिन्यात सुखराम किंवा बेदी म्हणून कोणी आलं होतं का? उत्सुकतेने मी विचारलं. नाही. का रे, असं का विचारलं? आणि आहेत कोण हे दोघे? सुरभीनं विचारलं. कोणी नाही, मी अर्ध्या तासात जाऊन येतो, तू तयार राहा, मी म्हणालो आणि बाहेर जायला निघालो. आत्ता कुठे निघालास? आपल्याला निघायचं आहे ना, सुरभी चिडून म्हणाली. हो, माहित आहे मला, फक्त अर्धा तास, मी येतोच लगेच, असे बोलून मी बाहेर आलो. लोकल टॅक्सी केली आणि जिकडे सुखारामने मला सोडले होते तिकडे येऊन थांबलो. टॅक्सीला थांबायला सांगून आम्ही आलो होतो त्या दिशेनं निघालो. रस्ता माहीत नव्हता पण दिशा समजत होती आणि काही खुणा मी लक्षात ठेवल्या होत्या. त्या खुणांचा पाठपुरावा करत मी एका मोडक्या घराजवळ पोचलो. एक मोडकळीस आलेलं, वातावरणाचा मारा खाऊन जर्जर झालेलं घर माझ्या समोर उभं होतं. खरं तर माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की हे घर तेच होतं जिकडे 2 महिन्यांपूर्वी मी 1 दिवस राहिलो होतो आणि 2 महिन्यात त्याची अशी अवस्था झाली होती. मी आत गेलो तर सर्व घर मोडलेलं होतं. भिंतींवर फ्रेम होत्या पण त्या सर्व तुटल्या होत्या. तिकडे पुस्तकं, कपाट, टेबल काहीच नव्हतं. सर्व सपाट होतं. छत तुटलेलं होतं आणि जमिनीवर बर्फ जमा झालं होतं. हे कसं शक्य आहे? माझ्या मनात विचार चमकून गेला. मी हे सर्व पाहत असताना बाहेरून कोणाची तरी चाहूल मला लागली. तसे मी पळतच बाहेर आलो. बाहेर एक माझ्याच वयाचा मुलगा उभा होता. कोण आपण आणि इकडे काय करत आहात? त्या मुलाने रागाने विचारले. ते मी मुंबईवरून आलो आहे, प्राध्यापक बेदीजी यांना भेटायचं होतं, मी म्हणालो. माफ करा साहेब, पण बेदीजी आता ह्या जगात नाहीत, तो मुलगा म्हणाला. काय? कधी झालं हे सगळं? आणि त्यांच्या सोबत एक म्हातारे गृहस्थ होते, सुखराम, ते? मी आश्चर्यानं विचारलं. ते दोघे सुद्धा ह्या जगात नाहीत. प्राध्यापक आणि माझे बाबा म्हणजे सुखराम आजपासून 12 वर्षांपूर्वी पहाटेच्या बसने शहरात काही कामानिमित्त जात होते. अचानक नदीचा पूल तुटून बसचा अपघात झाला, ज्यामध्ये माझे बाबा, प्राध्यापक आणि अजून 4 पुरुष, 3 महिला सोबत वाहन चालक आणि वाहक यांचा सुद्धा मृत्यू झाला. आत्ताच 2 महिन्यांपूर्वी जेव्हा वादळ आलं होतं तेव्हाच त्यांचे वर्ष श्राद्ध झालं, तो मुलगा म्हणाला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे मला वाचवणारे आणि मला मारण्याचा प्रयत्न करणारे लोक अस्तित्वातच नव्हती. बेदीजींनी सांगितलेलं वाक्य मला आठवलं. ऊर्जा सकारात्मक पण असते आणि नकारात्मक देखील, आणि मी त्या दोन्ही ऊर्जा अनुभवल्या होत्या. संकटातून सोडवल्याबद्दल मी मनातल्या मनात बेदीजी आणि सुखराम यांचे आभार मानले. देवाकडे त्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली आणि पुन्हा हॉटेलकडे रवाना झालो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरीटेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.